नमस्कार. आज शनिवार 5 सप्टेंबर 2020. आज शिक्षक दिन आहे. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कार्यक्रमाविषयी काही सूचना, काही माहिती. पुढच्या शनिवारचे कार्यक्रम सांगतो. पुढचा शनिवार 12 सप्टेंबर, त्या दिवशी श्री संदीप सिधये यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्यांचा विषय आहे अधिक मास रहस्य. आता आजच्या कार्यक्रमाविषयी. आज शिक्षक दिन आहे. गुरुविण न मिळे ज्ञान, गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. संघातल्या सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन. आज 5 सप्टेंबर. आज आपल्या संघातल्या वर्षा रेगे आणि श्री गणेश वैशंपायन यांचाही वाढदिवस आहे. तेव्हा त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आजचा कार्यक्रम सादर करणार आहेत अलका वठारकर. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या साप्ताहिक सभेत आपलं स्वागत. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा आजचा दिनविशेष. आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्वाचं स्थान असतं ते गुरुला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा तर उमटवलाच, पण शिक्षण क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे त्यांनी भूषविली असली तरी शेवटपर्यंत त्यांनी आदर्श शिक्षकाची ओळख जपली हो. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा त्यांनी राष्ट्रपती झाल्यावर प्रकट केली. डॉक्टर राधाकृष्णन यांनी आंध्र आणि बनारस विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवले. त्यांनी 40 वर्षे अध्यापनात घालवली. ते महान व विद्यार्थी शिक्षक होते. त्यांना शिक्षकांविषयी नितांत आदर होता. ते म्हणत, शिक्षक ही अशी व्यक्ती असते की जी युवा पिढीला देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी बनवते. 1931 ते 1939 संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1949 ते 1952 रशियात भारताचे राजदूत म्हणून कार्य केले. 1952 ते 1962 भारताचे उपराष्ट्रपती पद भूषवले. 14 मे 1962 भारताचे राष्ट्रपती झाले. 1954 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला. अशा या महान नेत्याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ही आम्हा शिक्षकांना खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. संघात दरवर्षी आपण शिक्षकांचा गौरव करतो. या वर्षीही आगळा वेगळा गौरव अर्थात ऑनलाईन गौरव माझ्या शिक्षक बंधू भगिनींना नक्कीच आवडेल. सर्वात प्रथम मी माझ्या शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते व आजच्या कार्यक्रमाकडे वळते. आज शिक्षक दिन म्हणून सुरुवात करूया गुरुवंदनेने. नागपूरहून थेट प्रक्षेपण होत आहे आणि गुरुवंदना घेऊन येत आहेत सुरेल गळ्याच्या सुरेल गायिका सौ लीना बापट. गुरुविण नाही तुझ्या आधार, सौ लीना बापट.
छानच आहे. आता आपण ऐकूया शिक्षकांचे आजच्या दिनाचे महत्व. तत्पूर्वी आजचा कार्यक्रम जे सादर करणार होते त्यांचे मनोगत ऐकूया आपल्या संघाचे खजिनदार सुधीर जोशी यांना. नमस्कार, मी सुधीर जोशी. आजचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम खरं तर मी अलकाताई वटारकर यांच्या मदतीने सादर करणार होतो, परंतु काही अपवादात्मक कारणामुळे मला मुंबईला येणं शक्य झालं नाही आणि म्हणून आजचा कार्यक्रम अलकाताई सादर करते. त्यांना मी माझ्या यथाशक्ती यथामती मदत केलेली आहे. त्या तुम्हाला वेळोवेळी विवेचन करतील. मी जरी प्रत्यक्ष तिथे येऊ शकलो नसलो तरी मनाने मी तुमच्यातच आहे, सहभागी आहे. आज येऊ शकलो नाही त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहे. शिक्षक दिन का आदरणीय आहे याचे वेळोवेळी विवेचन अलकाताई करणारच आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर कुटुंबात वडील शिक्षक होते, माझा भाऊ शिक्षक आहे, बहिणी शिक्षक आहेत आणि घरीदारी मी शिक्षकांमध्येच वाढलो असं म्हणायला हरकत नाही. शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना अनेक वेळा शिक्षकांना शिक्षक दिनाबद्दलची भाषण करून मी वंदन केलेलं आहे. आपल्या संघाचा सभासद झाल्यानंतर एक अत्यंत आदरणीय गुरुवर्य लाभले, ते म्हणजे आपले अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर रामदास गुजराती सर. एवढा तळमळीचा शिक्षक व सामाजिक कार्यकर्ता मी बघितला नाही. जे काय करायचं ते मनापासून व जास्तीत जास्त निर्दोष कसे होईल याकडे सरांचा कटाक्ष असेल. 2013 ते 2019 असा 6 वर्ष मला सरांचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडून मी खूप शिकलो. पुढच्या आयुष्यात देखील त्यांना मी त्यांची शिकवण किंवा त्यांना विसरणं कधीही शक्य होणार नाही. गुरुजनांबद्दल काय आणि किती बोलावं हा प्रश्न असतो आणि वेळेचंही बंधन असतं, परंतु मी गुरुजनांबद्दल 4 ओळी आपल्याला सांगू इच्छितो. शाळांना जर शिक्षक लाभला नसता तर आयुष्याच्या गणिताचा भूगोल झाला असता. वयावर जर खडूचा हात फिरला नसता तर एबीसीडीचा अर्थच आपल्याला कळला नसता. त्यामुळे गुरुजनांचं वर्णन करावं तेवढं कमी नाही. आणखी एक हिंदी 4 ओळी आठवल्यात त्या मी तुम्हाला सांगतो. ना तारीफ के शब्दों की है उनको चाहत, ना तारीफ के शब्दों की है उनको चाहत, ना महंगे उपहारों से उसकी इबादत, ना महंगे उपहारों से उसकी इबादत. उसे मिलती है तभी शांति, उसे मिलती है तभी आत्मीय शांति जब फैलती है विश्व में शिष्य की क्रांति. जाता मी काही तुम्हाला काही, कारण शिक्षक दिन हा सर्व जगभर साजरा केला जातो, परंतु काही देशांमध्ये आपल्यापेक्षा वेगळ्या तारखा आहेत. ते काही थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे की चीनमध्ये 10 सप्टेंबर, मलेशियामध्ये 16 मे, ग्रीसमध्ये 30 जानेवारी, श्रीलंकेमध्ये 6 ऑक्टोबर, इराणमध्ये 2 मे, बांगलादेश, जर्मनी, पाकिस्तान, इंग्लंड या देशांमध्ये 5 ऑक्टोबर, तर अमेरिकेमध्ये मेचा पहिला संपूर्ण आठवडा हा टीचर्स वीक म्हणून पाळला जातो. म्हणजे जगभर शिक्षकांना आदर दिला जातो, जगभर शिक्षक आदरणीय आहे. आपल्या संघाचे सर्व आदरणीय गुरुजनांना संघाचे मोबाईल शिकविणारे शिक्षक श्री देवधर सर, फोटोग्राफी शिक्षक श्री महाडिक व श्री खाडेजी, हास्य मंचच्या शिक्षिका अलकाताई वटारकर, सर्व खेळाबद्दल मार्गदर्शन करणारे श्री गेजे सर यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 4 शब्द थांबवतो. आजच्या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. धन्यवाद सुधीर भैया. आपण टाकलेली जबाबदारी यशस्वीतेने पुढे नेण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. चला तर आता
ऐकूया आपल्या काही शिक्षक मित्रमैत्रिणींचे मनोगत. गुरु विण न मिळे ज्ञान, गुरु विण न मिळे ज्ञान, ज्ञानाविणा न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधुया गुरुराया, चला बंधुया गुरुराया. पुढे मनोगत घेऊन येत आहेत विजया विजय जोशी, विद्या कुलकर्णी, विद्या काळे, सुषमा जोशी आणि मनोहर जोगळेकर. मी विजया जोशी, चौगले हायस्कूल बोरिवली पूर्व शाळेची माझी मुख्याध्यापिका. माझ्या शाळेतील धर्माधिकारी बाईंनी विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांच्या प्रोजेक्टकरता पारितोषिक दरवर्षी मिळवली. त्याचप्रमाणे 8 वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक ठरलेले असे. कला शिक्षकांनी माझ्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांकडून कृत्रिम फुलांचे बुके बनवून घेतले. पाहुण्यांना ते दिल्यावर ते कौतुकाने घरी नेत. अजूनही ती प्रथा चालू आहे. आंतरशालेय स्पर्धा की पत्रिके 3-4 दिवसच आधी कमी वेळात शिक्षक मुलांची तयारी करून घेऊन शाळेला बक्षिसं आणत. शाळेत ओव्हरटाईमचे पैसे मिळत नाहीत. शिक्षक लवकर येऊन किंवा उशिरा थांबून नेमून दिलेले कामे करतात. प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थी बँडवर मास पीटी, डंबेल्स, लेझिम शिस्तीत करतात. 8 वॉर्डमधील कबड्डी, खो खो, लेझिम स्पर्धात शाळेला ढाल अनेकदा मिळालेली आहे. निरोप समारंभाला 10वीचे 6 वर्ग वेगवेगळ्या वस्तू शाळेला भेट देत. मी सर्वांचे पैसे एकत्र करून शाळेकरता जरूर ती मोठी वस्तू आणण्याची प्रथा पाडली. पूर्वी क्लास, गाईड, ट्युशन हे प्रकार नव्हते. त्यामुळे विद्यार्थी मनापासून शिकत. आता विद्यार्थी भेटले की, बाई तुम्ही शिकवलेलं गणित अजून आमच्या लक्षात आहे, आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकतो असे सांगतात. तेव्हा धन्यता वाटते. अवधूत गुप्ते, अमोल बावडेकर, गायिका आनंदी जोशी, चित्रकार वासुदेव कामत हे आपल्या शाळेचे विद्यार्थी. माझी विद्यार्थी बँकेत, दवाखान्यात, पोस्टात, ट्रेनमध्ये, बसमध्ये, परदेशात सुद्धा भेटतात. खूप छान वाटते. आता एक शेवटची आठवण सांगते. एका वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांचा कार्यानुभवाचा कॅम्प शाळेत घ्यायचे ठरवले. विद्यार्थ्यांनी 8 वाजता शाळेत यायचे, अगदी जेवणाचा डबा घेऊन. प्रार्थना हजेरी झाल्यावर 9 ते 12 स्वच्छता करायची. शिक्षक कामे नेमून देत व देखरेख करत. 12 वाजता काम संपले. मुलांनी एकत्र बसून जेवण केले व ती खेळायला गेली. आम्ही शिक्षक जेवायला बसलो. थोड्या वेळाने इमारत क्रमांक 2च्या संडासात बॉम्ब फोडण्याचा आवाज आला. धूरही आला. पीटी शिक्षक आणि शिपाई यांनी जाऊन पाहिले तर तिथे कोणीही नव्हते. आणि नंतर मग सर्व मुलांना एकत्र आम्ही केले. मुलांची रांग वेगळी आणि मुलींच्या रांग वेगळ्या केल्या वर्गाप्रमाणे. मुलांना तुम्ही कोणी केले का कबूल करा असे विचारले, पण कोणी कबूल झाले नाही. मग मुलांची दप्तरे तपासायला शिक्षकांना सांगितले. 15 मिनिटात सर्व शिक्षक आले. एक शिक्षिका एक दप्तर घेऊन आल्या. त्यात 2 अटंबॉम्ब होते. एक सुरा होता. गुन्हेगार सापडला. आयुष्यात चांगली कामे करीन, नुकसान करणार नाही अशी कामे कधी नुकसान होतील अशी कधी कामे करणार नाही अशी मुलांना शपथ घ्यायला लावली. प्रार्थना घेतली आणि प्रथम मुलींना नंतर मुलांना घरी सोडले. मग आम्ही सगळेजण त्या मुलाला घेऊन ऑफिसमध्ये गेलो. मुलाला विचारले की का तुला असे का केले, तर तो म्हणाला मी सुरा आणला तो स्वसंरक्षणार्थ आणि दिवाळीत आणलेले अटंबॉम्ब उरलेले होते ते मजा म्हणून फोडायला आणले. मुलाच्या आईला घरनं बोलवलं, पण त्यावेळेला आजीच आली. आजी म्हणाली मुलाला चांगलं फोडून काढा, तो अभ्यास अजिबात करत नाही आणि असेच उद्योग करत असतो, आमचं ऐकतही नाही. मग मी मुलाला फायनल शेवटची शिक्षा द्यायचं काम माझं. तू उद्यापासून शाळेत यायचं नाहीस व प्रिलिमला व बोर्डाच्या परीक्षेला बसायचं. शाळेत न येता त्याची हजेरी लागली. बोर्डाच्या परीक्षेत कसा पास झाला हे देवच जाणे. खुर्चीत बसल्यावर चांगले वाईट अनुभव येतातच. धन्यवाद. गुरुनामाचे स्मरण करावे, गुरुनामाचे स्मरण करावे,
चरण गुरु से धरावे धरावे, चरण गुरु से धरावे धरावे, चरण गुरु से धरावे. गुरु बिन आहे असाध्य जीवन, गुरु बिन आहे असाध्य जीवन, गुरु बिन नाही दुरित निवारण, गुरु बिन नाही दुरित निवारण. गुरुसाठी है विश्व फिरावे, गुरुसाठी है विश्व फिरावे फिरावे, चरण गुरु से धरावे धरावे, चरण गुरु से धरावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्देवो महेश्वरा. परब्रह्म हे त्रैलोक्यावर, परब्रह्म हे त्रैलोक्यावर. गत जन्मीचे पुण्य स्मरावे, गत जन्मीचे पुण्य स्मरावे, चरण गुरु से धरावे धरावे, चरण गुरु से धरावे धरावे, चरण गुरु से धरावे. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग मागे वळून पाहताना. मी एक शिक्षिका, विद्या भालचंद्र काळे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य मी जवळजवळ 40 वर्ष अव्याहतपणे केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्या महान गुरूंना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. आज मागे वळून पाहताना माझ्या सेवेचा जीवनपट अनेक आठवणींनी डोळ्यासमोरून सरकू लागतो. त्याचबरोबर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने मन अगदी भरून येते. आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राचे पायाचे मजबूत स्तंभच. जेव्हा आम्हाला आमचे मोठे झालेले विद्यार्थी भेटतात आणि अगदी आदराने आमच्याशी बोलतात, त्यांच्या यशस्वी जीवनाचे श्रेयही आम्हाला ते देऊन मोकळे होतात, तेव्हा अगदी कृतकृत्य झाल्याचा आनंद मिळतो. त्यांना सुखी आणि आनंदी पाहून मन अगदी तृप्त होतं. मुख्याध्यापिकेचे शाळेतील सर्वोच्च पद मिळाल्यानंतर मला शाळेत निघताना रोजच आपली परीक्षा आहे असे वाटत असे. मला वाटते माझ्या विविध अनुभवांचे एक पुस्तक लिहिता येईल. मला मुख्याध्यापिकेचं प्रमोशन धारावीसारख्या स्लम एरियातील शाळेत मिळाले होते. प्रथेप्रमाणे त्या शाळेतील शिक्षकांची रजा बिले, शालेय फर्निचर, लायब्ररी, पेशीट, शिक्षकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अधिकाऱ्यांच्या आदेशांची पूर्तता, पालकांच्या गाठीभेटी ही सर्व कामे करायला लागतच होती. पण मागील कामेही अंगावर पडत असत. अशाच एका विचित्र प्रसंगाला मी कशी सामोरी गेले ते तुम्हाला शेअर करणार आहे. मला रिटायरमेंटला ओघे 6 महिने राहिले असताना मी तेथे जाण्यापूर्वीची 3-4 वर्षातील एक रेप केस कोर्टात उभी राहिली. ती मुलगी माझ्या शाळेतील असल्याने मला तिची जन्मतारीख व इतर माहितीच्या पुराव्यासाठी कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला. त्यासाठी प्रथम त्या वर्षीची मुलांची हजेरी पत्रके काढली, तपासली. रेप झालेल्या त्या महिन्यात ती मुलगी पूर्ण 20 दिवस गैरहजर होती. मी वरिष्ठांकडून हजेऱ्या, जनरल रजिस्टर्स म्हणजे प्रवेशाचे आणि सर्क्युलर फाईल्स कोर्टात नेण्याची परवानगीही घेतली. माझी फोर्टच्या कोर्टात 2 दिवस साक्ष झाली. कोर्टाच्या पिंजऱ्यात मी सत्यतेची शपथही घेतली. विरुद्ध पक्षाच्या वकिलांनी अनेक प्रश्न विचारून मला भंडावून सोडले. त्या मुलीचा जन्मतारखेचा
म्हणजे रजिस्टरमधील दाखला फाईलला नव्हता. त्याविषयीची नोंद ही होती. ही गोष्ट वकिलांनी उचलून धरली. तेव्हा मी ठामपणाने सर्क्युलर फाईलमधील 6 ते 14 वयोगटातील सक्तीच्या शिक्षणाचे सर्क्युलर दाखविले. त्यात स्पष्ट लिहिले होते की कोणत्याही मुलाला शिक्षण हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये. जन्मदाखला नसल्यास, झोपडी किंवा गावातील डिलिव्हरी असल्यास शिक्षकांनी मुलाच्या वयाचा अंदाज घेऊन पालकांशी चर्चा करून जन्मतारीख लिहावी व शाळेत प्रवेश द्यावा. जजनी सर्क्युलर पाहिले व त्या वकील महाशयांनाही सर्क्युलर दाखविले. तेव्हा ते अगदी गप्प झाले. अशा रीतीने त्या विद्यार्थिनीसाठी मला कोर्टाची पायरी चढावी लागली. बँक कर्मचारी खऱ्या पैशाच्या तिजोऱ्या सांभाळतात, तर आम्ही शिक्षक या जिवंत तिजोऱ्यांचे रक्षण डोळ्यात तेल घालून करतो व त्यांचा सर्वांगीण विकासही करतो. म्हणूनच शिक्षक हाच समाजाचा आधारस्तंभ आहे. माझी मैत्रीण अलका वठारकर या प्रसंगाची साक्षीदार ही आहे. नमस्कार, मी सुषमा जोशी. गिरगाव येथील आर्यन एज्युकेशन सोसायटी या शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातून मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर मी सध्या छोट्या मुलांसाठी म्हणजे ज्युनियर मॉन्टेसरी ते इयत्ता 2री पर्यंतच्या मुलांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक साधने तयार करत असते आणि ही शैक्षणिक साधने अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध करून देण्यात येतात. आपल्या संघातही शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. हे पाहून मला खूप छान वाटते. शाळेची आठवण होते, कारण आमच्या शाळेतही आमच्या संस्थेच्या अध्यक्षांकडून शाळेतील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या दिवशी सन्मान होत असे. आणि असाच सन्मान आपल्या संघातही डॉक्टर गुजराती सरांच्या म्हणजेच आपले माजी अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत आणि शिक्षकी पेशातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हा शिक्षक दिन साजरा होत असे. आणि हा आता पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षक दिन साजरा होत आहे. हे पाहून मला खूप छान वाटते. आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी आपल्या संघातील सर्व शिक्षक सभासदांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी मनोहर जोगळेकर व 79 योगा प्रशिक्षणाविषयी काही किस्से सांगतोय. 5/9चा कार्यक्रम. मी जेव्हा लोणावळ्याला HDFC कंपनीकरता गेलो होतो, तर त्यांचा समन्वयक वसंत कुमारने मला सतत ताकीदच दिली होती की सर, तुम्ही सिंपल योगा शिकवा, समाधीपर्यंत जाऊ नका. म्हटलं, बाबा रे, तुम्ही नवऱ्यांच्या तयारीच्या असालही, पण मी काय रामकृष्ण परमहंसांच्या तयारीचं नाही आहे, त्यामुळे समाधीची तुम्ही काळजीच सोडा. मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की म्हटलं, हा योगा सेशन आहे, तुम्ही मकरासनात बसला तरी चालेल. आणि काही जण मकरासनातही बसले. मी जेव्हा बंद शिकवायला लागलो आणि जालंधर बंदवर आलो, तेव्हा सर्व मुलं उत्तेजित झाली. जालंधर ओरडायला लागली. म्हटलं, काय झालं काय? तर ते म्हटले, सर, आमच्यातला एक कर्मचारी जालंधरला आहे आणि त्याला ताप आल्यामुळे तो खोलीतच बसलाय, जालंधर बंद. म्हटलं, ओ. मी जेव्हा पिडिलाइट कंपनीत सेशनला गेलो होतो, तेव्हा एका दिवशी धुवाधार पावसामध्ये फक्त 3 मुली हजर होत्या माझ्या सेशनला. एकूणच कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. एक होती पारसी, एक होती ख्रिश्चन, एक होती मुस्लिम. मी थोडासा विचारात पडलो, कारण मी माझा योगाचा सेशन शेवट आणि सुरुवात ओमच्या 3 जपानी करतो. म्हटलं, आज काय करायचं? पण काही नाही, मी माझा सुरुवात आणि शेवट ओमच्या 3 जपानीच केली आणि त्या मुलीनेही काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. ब्युटी पार्लरमध्ये सलोनी ब्युटी पार्लर, त्या ब्युटी पार्लरच्या मालकिणीने मला सांगितलं, सर, या मुलीची बाह्य रंगरंगोटी मी करेन, पण तुम्ही अंतर्गत रंगरंगोटी करा. म्हटलं, म्हणजे काय करू? तुम्ही या मुलीला क्रिया शिकवा, योगिक क्रिया. म्हटलं, ओके. आणि त्यांना योगिक क्रिया शिकवल्या. निर्मला निकेतनमध्ये मी जेव्हा सेशनला गेलो होतो, तर त्या दिवशी 3 विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता.
एकाने टी, एकाने समोसे आणि एकाने केक स्पॉन्सर केले होते, अनलिमिटेड. पहिल्या सुरुवातीलाच समोर त्या 3 पदार्थांवर तुटून पडले आणि मग माझा सेशन चालू झाला. म्हटलं आता भरल्या पेटी असतं तर शिकवणं कठीण आहे, म्हणून मी प्राणायाम आणि ध्यानाचे सेशन घेतले आणि त्याला तो माझा योगाचं सेशन संपवला. मस्कतमध्ये मला एकाने विचारलं की सर मला योगाची एका वाक्यात व्याख्या सांगा. म्हणजे एकदा खातो तो योगी, 2दा खातो तो भोगी आणि 3दा खातो तो रोगी. दुबईमध्ये आदल्या दिवशी मी मार्जारासन आणि त्याचे फायदे सांगितले होते आणि दुसऱ्या दिवशी मला एका विद्यार्थ्यांनी चहाला बोलवलं होतं, हाय टी. तो पठ्ठ्या मी जेव्हा बेल वाजवली तर तो पठ्ठ्या मार्जारासनमध्ये झाला आणि मार्जारासनमध्येच मला कोचावर घेऊन गेला आणि आम्ही हाय टीचा एन्जॉय केला. तसे सांगण्यासारखे किस्से बरेच आहेत, पण समय मर्यादेमुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजन हो. पुढे जाऊया. लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले, रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले, आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले, हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले. पुढील मनोगत घेऊन येत आहे तृप्ती सरदेसाई, दुर्गाप्रसाद खंडाळेकर, वैशाली दातीर आणि विजया श्रीकांत जोशी. नमस्कार, मी तृप्ती सरदेसाई. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, शिक्षकांच्या गौरवाचा दिवस. या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. आपल्या आचार, विचार आणि उच्चारातून सद्विचार देणाऱ्या सर्व क्षेत्रातल्या गुरूंना आदरपूर्वक प्रणाम. शाळा म्हणजे सुसंस्काराची पाणपोई. शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर शिस्त आणि संस्काराचे धडे देतात. उपक्रमशील, सुजाण आणि विचारी शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. मुले म्हणजे मातीचा गोळा, त्याला सुयोग्य आकार देण्याचे काम शिक्षक करतात. प्राथमिक शिक्षकांवर तर जास्तच जबाबदारी असते, कारण विद्यार्थी लहान असतात. चूक सुधारावी म्हणून काही वेळा शिक्षा करावी लागते, पण त्यानंतर सर्व विसरून शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात. कोणताही भेदभाव शिक्षक करत नाहीत. ज्ञानदीप लावू अंतरी ह्या बोधवाक्याला जीवनाचे ब्रीदवाक्य शिक्षक करतात. त्यानुसार विद्यार्थ्यांचे मन व जीवन सुसंस्काराने प्रज्वलित करतात. ज्ञानेश्वरांचे बोल आहेत, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे आणि आपल्याला ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा आदर म्हणजेच ज्ञानाला अभिवादन. दीप हाती घेऊन या, ज्ञान ज्योती उजळूया, झटकून काजळीला दूर करू अज्ञानाला. शिक्षणाचे नवनीत बालकान फुलवीत, बालकान शिकवणी भवितव्य घडवूया. प्रत्येक शिक्षक शाळेमध्ये शिकवताना हाच विचार करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो. आजच्या या शिक्षक दिनी ज्येष्ठालयातील सर्व शिक्षक वर्गाला माझा नमस्कार. सर्वांचे आरोग्य उत्तम राहो, आपली सर्वांची लवकरच भेट हो, ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. ज्येष्ठालयाच्या कार्यकारी मंडळाने मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल
कार्यकारी मंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी दुर्गाप्रसाद खंडाळेकर. आज दिनांक 5/9/2020 म्हणजेच शिक्षक दिन. भारतीय संस्कृतीत गुरु म्हणजेच शिक्षकाचे स्थान फार उच्च आहे. गुरु म्हणजे आनंद सागर स्वयंप्रकाशी, ज्यापुढे उदास चंद्र रवी, असं जनार्दन महाराजांनी गुरुचं महात्म्य वर्णन केलं आहे. या प्रसंगी शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गुरु महिमा ही कविता मी सादर करतो. सद्गुरूशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही. सद्गुरूशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही. जो करतो पवित्र ज्ञानदान तो गुरु आहे देवासमान. जो आपले व्यक्तिमत्व खुलवतो, चुका सुधारण्यास शिक्षाही करतो. जो आपले व्यक्तिमत्व खुलवतो, चुका सुधारण्यास शिक्षाही करतो, चांगल्या वर्तनासाठी कौतुकही करतो, अशा गुरूंना मी वंदन करतो. आज मात्र झाले आहेत गल्लोगल्ली गुरु, कोणी व्हॉट्सअप तर कोणी गुगल गुरु. आज मात्र झाले आहेत गल्लोगल्ली गुरु, कोणी व्हॉट्सअप तर कोणी गुगल गुरु. प्रश्न त्यांना विचारले जातात, त्यांच्याकडून उत्तरही मिळतात. पण आयुष्यातल्या प्रश्नांना नसतात तयार उत्तरे. त्यासाठी करावा लागतो अभ्यास गुरुकडे, तेव्हा मिळतात सर्व प्रश्नांची उत्तरे. केवळ आपल्या शिक्षिकेला भेटण्यासाठी खरा गुगल गुरु सुंदर पिचाई आला थेट अमेरिकेतून मातृभूमीपाशी नतमस्तक होण्या शिक्षिकेच्या चरणी. हीच आहे भारतीय संस्कृती गुरुंना वंदन करण्याची. साध्य करा कितीही प्रगती, कायम राहणार गुरुची महती. मी वैशाली ताकीर बोलते. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. डॉक्टर राधाकृष्णन यांचा तो जन्मदिवस. तो दिवस आपण शिक्षक दिन म्हणून पाळतो. आणि या शिक्षक दिनाच्या दिवशी सगळ्या शिक्षकांचा अतिशय आदर सत्कार केला जातो. मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कायम शिक्षिका म्हणून 1963 सालापासून लागले होते. माझी भरपूर 32.5 वर्ष नोकरी झाली. या नोकरीच्या संदर्भात मला शिक्षक दिनाच्या दिवशी खूप वेळा गाणं म्हणायला महानगरपालिकेत बोलवायचे. आणि त्याच दिवशी मला लायन्स क्लबतर्फे पुरस्कार पण मिळाला होता. त्या शिक्षक दिनाचे महत्त्व अतिशय आम्हा शिक्षकांना आहे. त्या दिवशी आमचं मन अगदी भरून येतं. लहानपणी आम्ही शाळेत असताना असे शिक्षक दिन वगैरे नव्हते, पण दसऱ्याच्या दिवशी पाटीवर सरस्वतीची पूजा करून चित्र काढून आम्ही शाळेत घेऊन जायचो. सरस्वतीची पूजा करायची, आपल्या गुरुजनांच्या पाया पडायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि असा तो दिवस व्हायचा. आणि आता शिक्षक दिन म्हणून साजरा होतो, तो अतिशय आम्हाला आनंद देतो. त्या दिवशी सगळ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार केला जातो आणि विद्यार्थी पण अतिशय नम्र आहेत. आमच्या महानगरपालिकेतले सगळेजण अतिशय शांत चित्ताने त्या दिवशी आम्ही शाळेत कार्यक्रम करतो सादर. आणि मुलं पण इतकी छान बोलतात त्या दिवशी. त्यामुळे हा शिक्षक दिन, त्याला मी डॉक्टर राधाकृष्णांना मनोमन नमस्कार करते. नमस्कार. आणि माझी जन्मतारीख आहे 31/1/1939. आपल्याला हवी होती ना म्हणून दिली आहे मी. सर, थँक्यू व्हेरी मच. मी त्या दिवसासाठी हे माझे 4 शब्द पाठवले आहेत. नमस्कार.
नमस्कार. शिक्षक दिन. मी विजया जोशी. माझ्या संसारात मुलींमध्ये रमले होते. अचानक संधी चालून आली. घरी निरोप आला. नाना शंकर शेठ यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा जगन्नाथ शंकर शेठ अशा शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कारण माझ्याकडे शिशुविहार दादर येथील सर्टिफिकेट होते. मी शाळेत रुजू झाले. पहिली 3 वर्ष शिक्षिका म्हणून आणि नंतर मॉन्टेसरीची मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागले. मुलांना शिकवता शिकवता निरागस मुलांमध्ये कधी रमून गेले कळलेच नाही. रडणाऱ्या मुलांना रमवणं हसवणं फारच कष्टाचं असतं. पण शिकवल्यावर छान शिस्तबद्ध वागणारी मुले पाहून फारच समाधान वाटले. मुद्दाम तुम्हाला एक अनुभव सांगावासा वाटतो. 1995 डिसेंबर. त्यावेळेस शाळेचे छत पहाटे कोसळले. त्यामुळे मुले शाळेत नव्हती. पण एका खांबावर नानांचा फोटो लावला होता. तो फोटो तसाच दिमाखात जरासाही तडा न जाता ढिगाऱ्यावर विराजमान होता. यावरूनच नानांचा वरदहस्त त्या शाळेवर आहे हे सिद्ध होते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. तसेच गुरु शिष्य संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यात विचारवंत डॉक्टर इंजिनियर तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकाच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपल्या आईवडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षकांकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, चालीरीती, आदर असे पैलू पाडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधू श्री गुरुराया. नमस्कार. रंगरूप वेश भाषा चाहे अनेक है. अशी आपली भारतीय संस्कृती. अनेक भाषा जरी असल्या तरी शिक्षकाचं महत्व तेच आहे नाही का. आणि शिक्षक दिन पण तशाच प्रकारे सगळीकडे साजरा होतो. तेव्हा आता आपण ऐकूया 6 भाषांमधून शिक्षकांचं मनोगत. पुढील भाषण सादर करीत आहेत मनोहर वठारकर, रंजना कुंकळीकर, अलका वठारकर, चंद्रशेखर ठाकूर, पारुल कुलकर्णी आणि विद्या फडणवीस. नमस्कार. आजच्या शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत. तसं म्हटलं तर अगदी वैदिक काळापासून शिक्षक दिन साजरा केला जातो. शंकर पार्वतीकडून श्री गणेशाने, सत्ययुगात श्री राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांनी विश्वामित्रांकडून, त्रेतायुगात प्रत्यक्ष हनुमानाने श्री शंकराकडून, द्वापार युगात श्रीकृष्ण बलराम सुदामा यांनी सांदीपनी ऋषीकडून, एकलव्याने द्रोणाचार्यांकडून विद्या प्राप्त केली. या सर्व शिष्यांनी
विद्याप्राप्तीनंतर गुरुंना गुरुदक्षिणा देऊन शिक्षण पूर्ण झाल्याची ग्वाही दिली. हा शिक्षक दिनच नव्हे का? काही जुन्या काळातील प्रथम शिक्षक आणि नंतर शिक्षक महर्षी झाले ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पूज्य साने गुरुजी इत्यादी. साने गुरुजी म्हणत, बलसागर भारत होवो विश्वात शोभनी राहो, किंवा खरा तो एकची धर्म, यासारखी शिकवण देऊन मुलांचं मनोरंजन करून मनोरंजनातून मुलांवर संस्कार करावे अशी त्यांनी शिकवण दिली. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे, दो म्हणजे दोघं, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो विनाय. अर्थात देव आणि गुरु जर समोर आले तर प्रथम वंदन कोणाला करावे? भक्त संभ्रमात पडतो. तेव्हा कबीर म्हणतात, मी प्रथम वंदन गुरुला करीन, कारण गोविंदापर्यंत म्हणजेच परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग गुरुने दाखवलेला आहे. असो, आज 5 सप्टेंबर शिक्षक गौरव दिन, शिक्षक दिन. याच मोडवर मी तमाम शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो व माझ्या 4 ओळी सादर करून थांबतो. शिक्षक गौरव. ज्ञानरश्मीचे तुम्ही तेजोकण, सागर मंथनी तुम्ही अमृत कण, पतित पावन तुम्ही संजीवन, ज्ञान मंदिरा तुम्ही वातायन, अथक प्रयत्न तुम्ही प्रोत्साहन, बालक नयनी तुम्ही विद्यागण, तुम्ही तयांचे माता त्राता, तुम्ही तयांचे पालन करता, तुम्ही तयांचे जाड्य दूरिता, तुम्ही तयांचे भाग्य विधाता. सार्थ आम्हा अभिमान वाटतो साऱ्या शिक्षक वर्गाचा, तुम्ही चढविला कळस यशाचा, ज्ञान मंदिरी सोन्याचा, ज्ञान मंदिरी सोन्याचा. धन्यवाद. गुरु की महिमा क्या कहे, निर्मल गुरु में ही होय, बिन गुरुवर जीवन कटु फल का होय. जीवन में शिक्षक का विशेष महत्व है. निर्मल, पवित्र, सदाचार, सत्य, विश्वास, ज्ञान, सुख आदि सभी शब्दों का पर्याय शिक्षक ही है. अतः इन गुणों के बिना एक मनुष्य का जीवन कड़वे फल की तरह होता है. बिना शिक्षक के जीवन का कोई आधार नहीं होता. शिक्षक दिवस एक माध्यम है जो हमें शिक्षक के प्रति अपने स्नेह को उजागर करने का अवसर देता है. यह दिवस एक छोटे बालक को जीवन में शिक्षक के महत्व को सिखाने का एक जरिया बनाता है. यह दिवस ऊंचाई पर बैठे उस व्यक्ति को याद दिलाता है कि आज वो जहां पहुंचा उसका श्रेय वास्तव में दिए जाता है. डॉक्टर एपीजे कलाम, उन्होंने अपना पूरा जीवन सीखने और सिखाने में लगाया. वे सदैव खुद को एक शिक्षक के रूप में उजागर करते थे. एक सफल शिक्षक वही है जिसमें सकारात्मकता हो और जो कभी ना खुद उम्मीद का दामन छोड़े और ना ही कभी अपने शिष्य को छोड़ने दे. एक अनमोल वचन में लिखा है, एक शिक्षक ही देशभक्त एवं आतंकवादी बना सकता है. उसके बताए गए मार्ग पर शिष्य आंख मूंद कर चलता है. एक व्यक्ति जब सफलता की बुलंदियों को छूता है तब उसी का नाम जगत में उजागर होता है. उसे ऊंचे पद पर कभी उसका शिक्षक विराजमान नहीं होता. लेकिन यह भी सत्य है कि बिना शिक्षक के वह व्यक्ति ऊंचाई तक नहीं पहुंच सकता.
सचिन तेंदुलकर को उजागर करने का श्रेय उसके शिक्षक श्री रमाकांत आचरेकर जी को दिया जाता है। सफल जीवन सचता है सपनों से, सफल जीवन सचता है सपनों से, जो मिलता है किसी गुरु की दस्तक से, जो मिलता है किसी गुरु की दस्तक से। जीवन सूर्य सा प्रकाशित हो उठता है, जीवन सूर्य सा प्रकाशित हो उठता है, जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है, जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है। शिक्षक एक दीप की तरह होता है जो स्वयं जलकर दूसरों को उजाला देता है, यानी कि विद्यार्थियों को मार्ग दिखलाता है, मार्गदर्शन करता है। जाते जाते इतना ही कहती हूँ, चंद शब्दों में नहीं होती बयां, चंद शब्दों में नहीं होती बयां, ईश्वर के तुल्य है जिनकी ही काया, ईश्वर के तुल्य है जिनकी काया। ऐसे गुरुवर को शत शत नमन, ऐसे गुरु को शत शत नमन, उनके चरणों में जीवन अर्पण, जीवन अर्पण, जीवन अर्पण। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। Good evening, all my friends. Teachers' Day is a very special occasion for everyone, especially for the teachers and students. It is celebrated by the students every year on 5th of September to honor their teachers. 5th of September has been declared as the Teachers' Day in India. Our earlier president, Dr. Sarvapalli Radhakrishnan, was born on 5th of September, so Teachers' Day in India is being celebrated on his birthday because of his love and affection towards teaching profession. He was a great believer of education and highly famous as the scholar, diplomat, teacher and president of India. Teachers' Day is a great occasion for celebrating and enjoying the relationship between teachers and students. Nowadays, it is celebrated with the big enthusiasm and joy in the schools, colleges, universities, and other educational institutions by both students and teachers. Teachers are given lots of wishes about long life from their students. In the modern time, the celebration strategy of the Teachers' Day has been standard. Students become so happy at this day and plan for the way of wishing their favorite teachers. Some students wish their favorite teachers by giving them gifts, greeting cards, pen, diaries, etc. Some students wish their teachers by sending them audio messages, emails, video messages, written messages through online chat, social media website like Facebook, Twitter, etc. Someone just say Happy Teachers' Day orally to wish. We should realize the necessity and value of our teachers in our lives and celebrate Teachers' Day every year to pay them homage for great job. Teachers are more than our parents who mold our mind towards success. They become happy and get their success in life only if their dedicated students go ahead and spread teachers' name all over the world through his activities. We should follow all good lessons in our life taught by our teachers. નમસ્તે. આજે શિક્ષક દિન મને યાદ આવી 55 વર્ષ પહેલા મારા જે હેડમાસ્ટર હતા શ્રીયુત શંકર અનંત ટેંગશે, આ ટેંગશે સરની મને બહુ યાદ આવી. ટેંગશે સરે અમને ઘણી બધું વસ્તુઓ શીખવાડી, ખાલી ઇંગ્લિશ, ઘણી એરિથમેટિક, હિન્દી, સાયન્સ નહીં, આના કરતાં બહુ ઘણા બધા વસ્તુઓ એમને શીખવાડ્યા.
દાખલા તરીકે ઇન્ટરવ્યૂ. હું જ્યારે એસએસસીમાં હતો 1965માં, તો એક દિવસે અમારા હેડમાસ્ટરે બધા છોકરોને ભેગા કર્યા અને એમને કીધું કે તમારામાંથી કોઈ આગળ ભણશે, કોઈ BA થશે, એન્જિનિયર થશે, કોઈ છોકરા એમ હોય કે તો ડાયરેક્ટ નોકરી કરશે, તો તમે નોકરી માટે એપ્લિકેશન કરશો તો પછી તમને ઇન્ટરવ્યૂ માટે બોલાવવામાં આવશે, તો ઇન્ટરવ્યૂ કેવી રીતે આપશો? અમને તો કોઈ ખબર નહીં હતી. પછી એમને એક ડેમો સમજીને એક છોકરાનું ઇન્ટરવ્યૂ લેવામાં શરૂ કર્યું. જ્યારે મને બોલાવ્યો તો એને મને પૂછ્યું કે ક્લાસરૂમમાં ઉપર જે કેલેન્ડર છે, એ કેલેન્ડરમાં જે ચિત્ર હોય છે, આ ચિત્ર શું છે? મેં કીધું કે કેલેન્ડરમાં ગણપતિ છે, એ ગણપતિ કંઈ લખે છે, બાજુમાં એક ઋષિ છે, ઋષિ કંઈ કહે છે ગણપતિને, એમ ગણપતિ લખે છે. તો સરે મને કીધું, દીકરા આ તો હું પણ જાણું છું, પણ એ ગણપતિ શું લખે છે, ઋષિનું નામ શું છે, ઋષિ શું કહે છે ગણપતિને? મેં કીધું સર સોરી, આઈ ડોન્ટ નો. પછી એમને મને કીધું કે આમાં શરમ કરવાની કઈ વાત નથી. અમુક વસ્તુ તમને ખબર નહીં હોય, આમાં શરમ કરવા જેવી કઈ વસ્તુ નથી. પણ તમે પાછા એક વર્ષ આ ક્લાસમાં તું બેસે છે, આ એક વર્ષમાં તમને એમ નહીં લાગ્યું કે આ વસ્તુ મને ખબર નથી, ટીચરને પૂછવી જોઈએ? શું કામ નથી પૂછવું? ટીચરે તમને કીધું હોત કે આ ગણપતિ છે, ઋષિ એટલે વ્યાસ ઋષિ છે, એ મહાભારત કહે છે, ગણપતિ મહાભારત લખે છે. માન દો કે ટીચરને પણ ખબર નહીં હોત તો ટીચર બીજા કંઈ નહીં પૂછી લેત. પણ તમે આ પ્રમાણે શાંત રહેશો તો તમારું નોલેજ કેવી રીતે વધશે? નોલેજ વધવા માટે તમારે પ્રશ્ન પૂછવાની બહુ જરૂર છે. તે વસ્તુ મારે બ્રેનમાં આવવી, રજીસ્ટર થઈને ત્યાર પછી મને એમ ટેવ પડી કે જે કંઈ આપણની સામે છે, આપણને એની બાબતમાં થોડી જાણકારી હોવી જોઈએ. બીજો પ્રશ્ન એમને મને પૂછ્યું કે જનરલ નોલેજ એટલે શું? મેં કીધું કે સર, બધી વસ્તુઓ બાબતમાં આપણને જાણકારી હોવી જોઈએ, એને આપણે કહીએ છીએ જનરલ નોલેજ. એમને કીધું ના, એક માણસને બધી વસ્તુઓ બાબત બધી જાણકારી હોવાની બિલકુલ શક્યતા નથી. પણ તમને જે જાણકારી જોઈએ છે એ જાણકારી કોની પાસેથી મળશે, ક્યારે મળશે, ક્યાં મળશે, આ બધું જાણકારી તમને હોવી જોઈએ, એમને આપણે કહીએ છીએ જનરલ નોલેજ. આવી ઘણી બધી વસ્તુએ અમારા સરે અમને કીધું કે લાઈફમાં બહુ યુઝફુલ થઈ. કારણ કે જ્યારે અમે સ્કૂલમાં ભણતા હતા અમને ખબર પણ નહીં હતી ઇન્ટરવ્યૂ કેવી રીતે લે. તેમને કીધું અમને કે ઇન્ટરવ્યૂમાં જે તમને કોઈ પ્રશ્ન પૂછશે અને તમને ખબર નહીં હોય, એનો ઉત્તર ખબર નહીં હોય, સ્ટ્રેટ વે તમે કહો સોરી આઈ ડોન્ટ નો, કંઈ ફેકશાક નહીં કરવાની, એટલે તમારી ઇમેજ બગડી જાય. ઘણી બધી વસ્તુ આ પ્રમાણે એમને શીખવાડ્યું, તો લાઈફમાં બહુ કામની વસ્તુ આવી. સો આજ હું એમને પ્રણામ કરું છું, મારા ટેન્કશે સરને અને બધા સર્સને કે જેને અમારા પર બહુ મહેનત કરી. આજે સો ફાર આઈ એમ કન્સર્ન, હું એમ માનું છું કે હું સક્સેસફુલ છે લાઈફમાં અને સમાધાની છું, અને આનું બધું કારણ છે અમારા બધા ટીચર્સ. ધન્યવાદ. नमो नमः। अद्य सेप्टेम्बर् मासस्य 5 दिनाङ्कः। वयं सर्वे भारतीयाः भारतस्य भूतपूर्व राष्ट्रपति माननीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् महोदयः जन्मतिथि वयं शिक्षकदिनम् इति नाम्ना गौरवं कुर्मः। अतः अहं गुरोः महत्त्वं 2 शब्दौ कथयामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमासाद्यलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। यः ज्ञानं यच्छति शास्त्राणि शिक्षयति च सः शिक्षकः। ऋषिः आचार्यः गुरुः अध्यापकः इति तस्य अन्यनामधेयानि अपि सन्ति। पुरा भारतवर्षे प्राचीनकालात् शिक्षकः अतिमहत्त्वं प्रदत्तं। तस्य स्थानं राज्ञः अपि उच्चतमं मन्यन्ते। कवयः ईश्वरात् अपि तस्य श्रेष्ठं मन्यन्ते। विना शिक्षकं ज्ञानं न साधयन्ति। अधुना भारतस्य राष्ट्रपतिना श्रेष्ठाः शिक्षकाः पुरस्क्रियन्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो नमः। ನಮಸ್ಕಾರ ಬಂಧು ಭಗಿನಿಗಳೇ, ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಕ ದಿನದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಲಿತಿದ್ದೇವೆ. ಶಿಕ್ಷಕ ದಿನ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ 5 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ದಿನ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮಹಾಪ್ರಾಚೀನ ಸಂಸ್ಕೃತಿ. ಅದರಲ್ಲಿ ವಿವಿಧತೆಯ ವೈಭವವಿದೆ. ವಿವಿಧತೆ ಅಂದರೆ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧತೆ, ಪೋಷಾಕದಲ್ಲಿ ವಿವಿಧತೆ, ಭೋಜನ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಸಹ ವಿವಿಧತೆ ಇದೆ. ಆದರೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸನಾತನವೆಂಬ ಧರ್ಮವಿದೆ. ಆ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಗುರುಗಳಿಗೆ ಬಹಳವಾದ ಮಹತ್ವ ಇದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಗುರು ಪೌರ್ಣಿಮೆ ಎಂದು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆಧುನಿಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಕ ದಿನದಂದು 5 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಇವರ ಜನ್ಮದಿನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶಿಕ್ಷಕ ದಿನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳು. नमस्कार. आजचा शिक्षक दिन साजरा करताना आपले गुरुतुल्य डॉक्टर रामदास गुजराती सर यांना विसरताच येत नाही हो. या दिवशी त्यांच्या हस्ते सत्कार व त्यांनी दिलेला आशीर्वाद लाख मोलाचा वाटायचा. आज ते नाहीयेत, तेव्हा आपण त्यांचे स्मरण करूया आणि ज्येष्ठालयात त्यांनी जे अव्याहत कार्य केले त्या कार्याचा वारसा आपण पुढे असाच चालू ठेवूया अशी त्यांना मी प्रार्थना करते. आणि पुढे जाते. माझी मनोकामना तृप्तीचे सूर, माझी मनोकामना तृप्तीचे सूर, सभासदांच्या सद्भावना, हे गाणे अर्पूया गुजराती सरचरणा, हे गाणे अर्पूया गुजराती सरचरणा. गाणे घेऊन येत आहे सुरेल गायिका तृप्ती सरदेसाई. गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तृप्ती सरदेसाई. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा
आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद तृप्ती. सरांना हे गाणे ऐकून खूपच समाधान वाटले असेल हे निश्चित. सर, आम्हा साऱ्यांचे इथूनच आपणास वंदनीय वंदन. असो, पुढे जाऊया. शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा आणि पावित्र्याचा. शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा आणि पावित्र्याचा, एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला. शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा. शिक्षक निर्माता भावी पिढीचा आणि समाजाचा. शिक्षक निर्माता भावी पिढीचा आणि समाजाचा. पुढील मनोगत ऐकूया. शोभना खरे, शुभदा निगुडकर, शरयू दाते, मंगला जोशी. नमस्कार मंडळी, मी शोभा खरे आज एक गोष्ट सादर करणार आहे. गोष्ट लहान आहे. गोष्टीचे नाव आहे मी पाहिलेली पहाट. मला गाणी म्हणण्याचा तसेच भजन म्हणण्याचा छंद आहे. अरे वा किती छान. अरे वा किती छान गात झोपेत होते मी. चला उठा लवकर. आज आईच्या शब्दाला जाग आली. खरं तर उठायचा कंटाळा आला होता. मी आईला म्हटलं झोपू दे ना, आज सुट्टीच आहे. आई म्हणाली ही सुट्टी कोणामुळे आहे माहीत आहे का? आज आपल्या गावच्या देवीची जत्रा आहे. आपल्याला जायचं आहे. चल आटप लवकर. माझ्या आईचा कुठला शब्द मी मोडत नाही. मी लगेच उठलो. आंघोळ वगैरे करून तयार झालो. मग आम्ही निघालो. किती छान वाटत होतं. मंद वाऱ्याची झुळू आली, अंगाला स्पर्शून गेली. वाऱ्याचं प्रेमात जणू हळूहळू गाव जागं होत होतं. कोंबडे बाण देत होते. चिमण्याची चिवचिव सुरू होती. एवढ्या डोक्यावर मोर पिशाचा टोप आणि तोंडाने भगवंताचं गाणं गात वासुदेव आला वासुदेव आला. हळूच आकाशाकडे लक्ष गेलं. तांबूळ सोनेरी किरण पसरले होते. आता सूर्य येणार असं जाणून ते सांगत होते. आणि खरंच सोनेरी किरण फेकीत सूर्य वर आला. जणू सांगत होता अंधारावर पहाटेने विजय मिळवला, म्हणून तिला ऊर्जा देण्यासाठी मी आलो आहे. पुढे निघालो. वाटेत नदी दिसली. शांत संत वाहत होती. तिच्याकडे पाहून मन प्रसन्न झालं. वाटलं नदीला कधी आळसच नाही, कधी थांबणं माहीतच नाही. सतत प्रवाही आणि म्हणूनच निर्मळ. त्यात एक बदल पाहिला. ध्यान लावलेला साधूसारखा वाटला. मध्येच कमळे दिसली. किती सुंदर दृश्य होते ते. आईला म्हणालो एवढी सुंदर कमळे पण चिखलात उमलतात. आई म्हणाले हो, पण थोडा देखील चिखल स्वतःला लागू देत नाही. जणू मानवाला सांगतात वाईटाचा स्पर्शही लागू देऊ नका जगाला. नेहमी चांगला ते देत राहा. गृहिणी अंगणात सडे शिंपीत होत्या. सुंदर रांगोळ्या काढत होत्या. हळूहळू आम्ही मंदिराच्या जवळ आलो. घंटेचा मंजूळनाद कानावर पडत होता. पूजापाठ चालू होती. आणि नंतर पाहिली शांत प्रसन्न देवीची मूर्ती. न कळतच हात जोडले, नमस्कार केला. वाटलं साऱ्या गावाची चिंता वाहणारी ही माता, पण हिच्या चेहऱ्यावर किती निर्गास भाव आहे. आईने तिची पूजा केली. खण्या नळाने ओटी भरली.
पायावर माथा टेकला, मी नमस्कार केला आणि प्रार्थना केली, हे देवी माता मला शक्ती दे, बुद्धी दे, यश दे आणि अशी सुंदर पहाट पुन्हा पुन्हा येऊ दे. करोनाचे संकट दूर कर. धन्यवाद. नमस्कार, मी शुभदा निगुडकर बोलते. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्याशी माझा एक अनुभव शेअर करणार आहे. 1997 साली मी दर सोमवारी लोअर परेलला टाटा वेलफेअर सेंटरमध्ये एक योग सेशन घ्यायची. तर एका सोमवारी नेहमीप्रमाणेच माझा क्लास चालू होता आणि त्या हॉलमध्ये नेहमीच बऱ्याच सोशल वर्कर मुली आणि माणसंही आमचा क्लास अटेंड करत असत, कारण त्यांचा एक सर्वे तेव्हा चालू होता आणि ते नुसतेच बसायचे क्लासमध्ये, सगळं ऐकायचे, नोट्स काढत आणि क्लास संपल्यावर निघून जात असत. पण त्या सोमवारी मात्र क्लास संपल्यावर मला एक गृहस्थ भेटायला आले आणि त्यांनी मला विचारलं, मॅडम तुम्ही मला योग शिकवाल का? मला काय उत्तर द्यावं ते काही सुचलंच नाही, कारण ते स्वतः आंधळे होते, दृष्टीहीन होते. पुढे ते म्हणाले की तुम्ही इथे जे जे बोलता, आय कॅन व्हिज्युअलाइज दॅट. त्यांची स्वतःची खूपच इच्छा आहे ते तर मला कळूनच गेलं. मी म्हटलं मी माझ्याकडून नक्कीच प्रयत्न करेन. त्याच्या आधी मी कधीही असा विचारच केला नव्हता. सूचना कशा देतो किंवा त्यांच्याशी संवाद कसा साधू शकतो त्यावरच अवलंबून होतं. माझ्यासाठी ते एक चॅलेंजच होतं. ते जेव्हा माझ्या क्लासमध्ये बसलेले असत त्या दिवशी मी शक्यतोवर चाट, गेम असे काही न घेता गोष्टी, प्रार्थना वगैरे सांगून शिकवत असे, कारण ते त्यांना व्हिज्युअलाइज करायला सोपं पडेल. आणि जेव्हा आमचा क्लासचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी त्यांनी स्वतःनीच मला 2 छोटी छोटी पुस्तकं गिफ्ट दिली. एकाचं नाव होतं विल पॉवर आणि दुसऱ्याचं होतं पॉवर ऑफ द माइंड, जी आजही मी खूप जपून ठेवली आहेत, कारण इतकं मोठं गिफ्ट मला त्यांच्याकडून मिळालं. आणि ह्यावरून हेही जाणवलं की शिक्षक असणं हे किती जबाबदारीचं व मोठं काम आहे. शेवटी योग टीचर म्हणून एवढंच म्हणेन मी, आधा खाओ खाना, पाणी पिओ दुगना, चला करो तिगुना, हसा करो चौगुना. तर आपण सगळे असेच वागूया. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद. थँक्यू. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांच्याप्रमाणे लोकमान्य टिळक, सावरकर, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, महात्मा गांधी या सर्व बुद्धिमंत लोकांनी आपल्या कारकिर्दीची म्हणजे करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली. या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. वेद काळात सुद्धा ऋषी हे समाज प्रबोधनाचे कार्य करीत असत. आपल्या देशात गुरु परंपरा ही फार प्राचीन आहे. शिक्षक हा गुगल प्रमाणे फक्त माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या हृदयात प्रेमाने आपले स्थान निर्माण करून त्यांना सुजाण व्यक्ती म्हणून घडवतो. मुलांना पचेल, रुचेल अशा सहजपणे त्यांना जीवन जगण्याची कला शिकवतो. शिक्षणाचे महत्त्व एकदा पटले की विद्यार्थी कष्ट करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होतातच. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकाचे समाधान असते. शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा असते हे उबुंटू या मराठी चित्रपटातील एका गीतात फार प्रखरपणे मांडले आहे. ते गीत आता मी सादर करते. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच अमुची प्रार्थना.
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवती अंधार दाटला दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लावणे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना. नमस्कार. मी मंगला सुधीर जोशी, निवृत्त शिक्षिका मनपा. 36 वर्ष शिक्षिका म्हणून काम करून मी 2009 साली मुंबई मनपा मराठी शाळेत सेवानिवृत्त झाले. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आमच्या प्रत्येक शाळेत साजरा केला जात असतो. सन्माननीय वक्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची भाषणे ऐकणे म्हणजे शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटत असतो. आजही शिक्षकांविषयी काही ऐकले दिसले की मन भरून येते. एका सन्माननीय अतिथीचे शब्द मला आठवतात. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पवित्रतेचा, आदरणीय कोपरा. प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णांकाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दाने ज्ञान वाढवणारा, शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा, शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा. शिक्षण क्षेत्रात बहुसंख्येने महिला जास्त आढळून येतात. कारण शिक्षिका होणे यात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही शक्य होते. घरच्या कुटुंबियांची, मुलाबाळांची व्यवस्था करून शिक्षिकेची नोकरी तारेवरची कसरत असली तरी ती सुखावह अनुभव देणारी असते. मी स्वतः महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगणे श्री शिक्षण संस्थेतून पुणे येथे DED केलेले असल्यामुळे त्यावेळेच्या प्राचार्या नयना मोघे यांच्याकडून सतत त्यांच्याबद्दल आणि शिक्षण का आवश्यक आहे याबद्दल आमच्या मनाला पक्की शिकवण मिळालेली आहे. त्या अत्यंत साध्या, नऊवारी साडी, खांद्यावरून पदर दोन्ही, छोटीशी मूर्ती पण अत्यंत कडक, पण प्रेमळ पण तेवढ्याच. त्या नेहमी म्हणत असत की आपल्या कॉलेजच्या मुली बाहेर गेल्यावर चांगल्याच शिकवतील याची मला खात्री आहे आणि आपल्या कॉलेजचे नाव पण मोठे करतील. माझ्या कार्यकाळावरती खूप चांगले वाईट अनुभव आले. 2 ट्रेन, 1 बस असा प्रवास करून मी शाळेत गेलेली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि परत बसने शाळेचा प्रवास किती खडतर असतो
याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेलच. पण शाळेत गेल्यावर वर्गातील मुले बघितली व बाईबाई करत जवळ आले की सर्व श्रम विसरून जात असत. मंडळी, प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात, अशी आहे एक आई सभासद शिक्षिका खास, अशी आहे एक आई सभासद शिक्षिका खास. आपल्या मूकबधीर मुलाला कसे घडवले व ध्येयाप्रत कसे नेले त्याची कहाणी ऐकूया प्रत्यक्ष एका मातेकडून, अर्थात रेखा भावे यांच्याकडून. त्याबरोबरच मनोगतही ऐकूया वासंती चांदोरकर, सुगंधा देवधर, शंकर चांदोरकर, आशा नाईक, प्रभाकर कुलकर. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद या सर्वांना रेखा भावे यांचा नमस्कार. दरवर्षी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात संघात साजरा केला जातो. या संघात 150 पेक्षा अधिक जास्त शिक्षक आहेत आणि या दिवशी या शिक्षकांचा पूर्व एक काहीतरी भेटवस्तू देऊन सत्कार केला जातो. तसेच प्रत्येकाला या सेवेत आलेल्या आपले अनुभव सांगण्यासाठी 5-7 मिनिटांचा एक वेळ दिला जातो आणि नंतर एक गोड अशी दिशही दिली जाते सर्वांना. असा हा ज्येष्ठ नागरिक संघ सर्वांचं आदराने या शिक्षकांचं आवर्जून सन्मान करतो. पण हा कोरोना काळ असल्यामुळे सर्व सभासदांसमोर प्रत्यक्ष येऊन संवाद साधता येत नाही, पण व्हिडिओवरून तो साधण्याचा हा प्रयत्न आहे. हा खरोखर स्तुत्य आहे आणि तो आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील कार्यकारी मंडळ करत आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद. मी जो आपला अनुभव सांगणार आहे तो थोडा वेगळा आहे. एक अपंग मुलाला मी कसं शिकवलं ते मी सांगणार आहे. हा अपंग मुलगा म्हणजे संदीप पारे हा कर्णबधीर मुलगा असून 1 वर्षाचा असताना आम्हाला कळलं की आमचा मुलगा मूकबधीर आहे. डोंगरांना दुःख आमच्या समोर उभं होतं, पण त्याला शिकवून शिक्षित करणं हे एकच ध्येय आमच्या समोर होतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये इयत्ता 10वी परीक्षा पास झाल्याशिवाय कुठलाही कोर्स देता येत नाही. त्यामुळे हे ध्येय ठेवून मी त्याला शाळेमध्ये घालायचं ठरवलं आणि एक परमेश्वराची कृपा म्हणून मला एक माझ्या ओळखीच्या बाई होत्या, त्यांनी मला CITD नावाची बॉम्बे सेंट्रल इथे अशा मुलांना शिकवणारी शाळा आहे की ती शाळा दाखवली आणि 2 वर्षाचा असताना त्याचे शालेय जीवन सुरू झाले. म्हणजे माझी नोकरी आणि त्याची शाळा करणं ही तारेवरची कसरत सुरू झाली. आम्ही तेव्हा गिरगावात राहतो, त्याची शाळा बॉम्बे सेंट्रल आणि त्यामुळे त्याला कमरेवर घेऊन नायर हॉस्पिटलवरून जवळजवळ 20-1 मिनिटाचा रस्ता पार करून त्याच्या शाळेत मला न्यावे लागले. पण परमेश्वराची कृपा की काय, त्याच्या शाळेत समोरच आपली महानगरपालिकेची शाळा होती अग्रीपाडा नावाची आणि तिथे मला खटपट करून बदलीही मिळाली. आता त्याची शाळा 10:30ची आणि माझी शाळा 10:40ची. त्यामुळे त्याला शाळेत सोडून मला रस्ता ओलांडून माझ्या शाळेत जाणं अगदी सोपं होतं. फक्त होतं ते काय, त्याची शाळा 3:30ला सुटायची आणि माझी शाळा 4:40ला सुटायची. पण तो माझ्या शाळेत यायचा आणि आमचा प्रवास तिथून सुरू व्हायचा आणि गिरगावात मी येत असे. त्याला कमरेवर घेऊनच यावं लागेल. होत होतं काय, या प्रवासामध्ये त्याच्या शाळेला फक्त बँक हॉलिडेचेच सुट्टी असायची आणि आपल्याला तर सगळ्या सणांच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे त्या दिवशीही मला त्याला घेऊन शाळेत जावेच लागले. असं करता करता
तो 4 वर्षाचा झाला आणि आम्ही बोरिवली येथील परांजपे नगरमध्ये राहायला आलो. आता तर आणखीनच कसरत वाढली, कारण गाडी चूक झाली. त्याला नेण्यासाठी मला बोरिवलीहून बॉम्बे सेंट्रल पर्यंत गाडीचा प्रवास करावा लागला आणि तिथून पुन्हा 20 मिनिटं आगरीपाड्याच्या शाळेत जावे लागले. असा आमचा प्रवास चालू होता. त्यातच बॉम्बे सेंट्रलला स्टेशनवर येण्यासाठी 15 पायऱ्यांचा जिना करावा लागेल. त्यामुळे फारच कसरतीत आणखीनच वाढ झालेली होती. पण नंतर गाडीत चढणं सकाळच्या वेळी एवढं त्रास होत नसे, गर्दी नसायची, पण संध्याकाळी मात्र अतिशय गर्दी असायची. आणि त्या गर्दीमध्ये मला भीती वाटायची की समजा त्याचा हात धरून मी गाडीत चढायला गेले आणि त्याचा हात सुटला तर हा नुसता प्रसंग आठवला तरी मनाचा थरकाप होतो. आणि त्यामुळे मी त्याला कमरेवर घेऊनच त्या गर्दीतून गाडीत चढत होते. गाडीत चढल्यानंतर आत गेल्यानंतर तो बसायला कधीच मिळत नव्हते आणि ह्या 4 वर्षाच्या मुलाला झोप यायची. मग त्याला खांद्यावर घेऊन उभ्यानेच माझा प्रवास सुरू व्हायचा. असं करत करत आम्ही हा प्रवास सुरूच केला, कारण एकच ध्येय होतं की काहीही झालं तरी आपल्या मुलाला शिकवायचं. नंतर हळूहळू त्याच्यासाठी स्पीच ची गरज होती आणि म्हणून आम्ही पोर्तुगीज चर्चे येथे त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एक बाई होत्या, तिथे मी त्याला दर रविवारी घेऊन जात होते. मग तेव्हाही आमचा 9:30 पासून प्रवास सुरू व्हायचा, तो 1:30 वाजता आम्ही घरी यायचो. म्हणजे आम्हाला रविवारी सुद्धा प्रवासात खंड मिळाला नाही. आणि त्या मुलालाही 4 वर्षाच्या मुलाला गाडी ही सतत घ्यावीच लागते. म्हणतात ना, या प्रवासामध्ये मला इतकी भीती वाटायची, पण परमेश्वराने मला खूप साथ दिली. असं करता करता आमचा हा प्रवास सुरू झाला आणि त्यात मग पुढे तो 3 वर्ष 3री येते नॉर्मल शाळेत जायला लागला. जे अति शाळा म्हणजे सुविद्यालय. नॉर्मल शाळेत सुरू जायला लागल्यानंतर मला बाभईशाहीतील महानगरपालिकेच्या शाळेत खटपट करून बदली मिळाली आणि आमचा हा प्रवास पुष्कळ सुकर झाला. पण घरी आल्यावर मात्र मला रोज त्याला शिकवावंच लागले, कारण शाळा म्हणजे फक्त या मुलांसाठी फळ्यावर तुम्ही काय दाखवाल तेवढाच उपयोग असतो. बाकीचं सगळं घरीच शिकवावं लागतं, कारण त्यांना तिथलं काहीच ऐकू येत नसतं. असं करता करता हा मुलगा इयत्ता 10वी पर्यंत आला आणि इयत्ता 10वी मध्ये तर अतिशय कष्ट घेऊन अक्षरशः पुस्तकं पाठ करून आणि लिखाण करून आम्ही दोघांनी 10वी इयत्ता पार केली. म्हणजे तो 61% मार्क मिळून 10वी इयत्ता पास झाला. 10वी इयत्ता पास झाल्यानंतर माझा तर आनंद गगनात मावेना. नंतर पुढे आता पुढचं शिक्षण सुरू झालं, पण पुढचं शिक्षण मात्र त्याला ड्रॉइंगची आवड असल्यामुळे त्याने कमर्शियल आर्टिस्टची पदवी घेतली. 5 वर्षाची ही पदवी आहे आणि 5 वर्षाच्या पदवी परीक्षेत तो पास झाला आणि आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू लागला. त्याला त्याच्यासारखीच बायको हवी होती, म्हणून आम्ही पण त्याच्या नशिबाने त्यालाही कमर्शियल आर्टिस्ट झालेली आणि त्याच्यासारखीच कर्णमध्ये असणारीच पत्नी मिळाली आणि त्यांचा संसार अशा रीतीने सुरू झाला. त्याला आता एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आणि ही त्याची पत्नी मूकध्वनी विद्यालयामध्ये ड्रॉइंग शिक्षिका म्हणून नोकरी करते आणि तो त्याचा व्यवसाय करतो. त्याची मुलगी आहे ती आर्किटेक्चर झाली आहे आणि त्याचा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटच्या 3ऱ्या वर्षाला आहे. असा त्याचा संसार परांजपे नगर वासियांच्या व सर्वांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे. त्याच्या या संसाराला आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला सर्वांनी तुम्ही आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करते आणि ही सदिच्छा घेऊन मी आपला
निरोप देते. धन्यवाद. मी वासंती शंकर चांदोरकर, सेवानिवृत्त शिक्षिका. आज मी शिक्षक दिनानिमित्त मला आलेला अनुभव शेअर करीत आहे. मी 1983 रोजी खाल पूर्व BMC शाळेत दाखल झाले. मला खाल शाळेत वर्ग नसल्यामुळे कालिना सांताक्रूज पूर्व शाळेत कामगिरी शिक्षक म्हणून पाठविले. त्या शाळेत इयत्ता 7वी 3ची वर्ग शिक्षिका सुट्टीवर गेली होती, म्हणून मला इयत्ता 7वी 3चा वर्ग दिला. वर्गात मुले मस्ती करीत होती हे माझ्या लक्षात आले, म्हणून मी वर्गातला मस्तीखोर मुलगा शरद याला वर्ग मॉनिटर केले व दुसरा हुशार मुलगा यश याला अभ्यासमंत्री केले. त्यामुळे शरद वर्ग कंट्रोल करीत असे, यश स्वाध्याय सोडून घेत असे. त्यामुळे वर्गात मस्ती कमी झाली. मार्च महिन्यामध्ये इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्याचा कार्यक्रम शाळेच्या हॉलमध्ये देण्याचे ठरले. प्रत्येक वर्गाने आपापले कार्यक्रम आयोजित केले होते. माझ्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी छान कार्यक्रम आयोजन केले होते. सर्व विद्यार्थी कार्यक्रमात मग्न झाले. इतक्या शाळेचा शिपाई हेडमास्टरांकडे धावत आला. त्यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यांनी माझ्याकडे खून करून मला बोलवून घेतले. मी त्यांच्याबरोबर माझ्या वर्गात गेले. माझ्या वर्गातल्या एका मुलाच्या डोक्याला जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होते. नंतर त्यांनी वरती छताकडे बोट केले. मी वरती पाहिले. पंख्याच्या पाटी वाकड्या झाल्या होत्या. मग ते मला म्हणाले, तुम्ही सर्व मुलांना खाली का बोलवून घेतले नाही? तुम्ही बेजबाबदारीने का वागलात? आता या मुलाची जखम पुसून त्याला औषध लावून घ्या. मी त्या मुलाला जवळ घेऊन त्याची जखम पुसून त्याला औषध लावले. नंतर त्याच्याकडून वर्गात काय झाले, तुला जखम कशी झाली याची विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला, बाई यात यशची काहीच चुकी नाही. आम्ही डेक चारी भिंतींना लावून घेतले, कारण मधला भाग आम्हाला डान्स करण्यासाठी मोकळा हवा होता. त्याप्रमाणे लावून झाल्यानंतर आम्ही बॉलने खेळू लागलो, पण बॉल नेमका पंख्याच्या वाटेत अडकला. म्हणून शरद मला म्हणाला, तू माझ्या खांद्यावर उभा राहून बॉल काढ. त्याप्रमाणे मी शरदच्या खांद्यावर उभा राहिलो. बॉल काढू लागलो, पण बॉल माझ्या हातात आले नाही, म्हणून मी उडी मारून पंख्याची पाठ पकडली. पण माझा हात पंख्याच्या पातीवरून सटकला. पाठ वाकडी झाली. मी खाली पडलो. माझ्या डोक्याला डेक्स लागले आणि जखम झाली. मी म्हणाले, ठीक आहे, पण आता पंख्याची भरपाई कशी देणार? तेवढ्यात वर्गात बाकीची मुले आले. मी त्यांना पोहे, लाडू, सरबत वाटले. मुले म्हणाले, बाई तुम्ही पण आमच्याबरोबर घ्या. मी म्हणाले, मी आत्ता काही खाणार नाही. मुले शांत झाले. मग यश मला गिफ्ट घेऊन आला. बाई आमच्या 7वी 3च्या वर्गाकडून तुम्हाला ही गिफ्ट. मी भेटवस्तू घेण्यास नकार दिला. मी म्हणाले, तुम्ही मला आधीच बेजबाबदारीची भेट दिली आहे. मुले परत शांत झाले. कोणीच पोहे खात नव्हते. तेव्हा शरद उभा राहिला. बाई माझी चूक झाली. मी तुम्हाला 500 रुपये आणून देतो. मी म्हणाले, कसे आणणार? आई बाबांकडून का? तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, बाई त्याचे बाबा दुसऱ्या बाईंकडे राहतात, ते त्यांना काहीच पैसे देत नाही. मग आई काय करते? मुले म्हणाली, त्याची आई मोठ्या भावाला व एका माकडाला घेऊन रस्त्यावर माकडांचा खेळ करते. इतक्यात शरद म्हणाला, पण बाई मी गाड्या पुसून 500 रुपये आईला मे महिन्यात दिलेले आहे. मी ते परत मागून तुम्हाला देतो. मी म्हणाले, त्यात आईने खर्चही केले असतील. तेव्हा तो गप्प झाला. वर्गातील सगळी मुले म्हणाले, आम्ही थोडी वर्गणी काढून पैसे देतो. मी म्हणाले, ठीक आहे, पण 5 रुपयाच्या वर वर्गणी काढू नका. 2-3 दिवसांनी मुलाने मला 200 रुपये जमा करून दिले. मी शरदला जवळ बोलवले. माझ्याकडचे 500 रुपये व मुलांचे 200 रुपये असे एकूण 700 रुपये त्यांच्याकडे देऊन एक पंखा आणायला सांगितले. शरदने दुसऱ्या दिवशी 700 रुपयाचा एक नवा पंखा बिलासह मला आणून दिला. तो पंखा आम्ही हेडमास्टरांना ऑफिसमध्ये नेऊन दिला. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाली. 26 एप्रिलला मुले रिझल्ट घेण्यासाठी वर्गात आले. त्याच्याबरोबर शरदही आला होता. मी त्याला रिझल्ट दिला. त्यांनी मला एक पाकिट दिले. मी म्हणाले, हे काय आता? तेव्हा तो म्हणाला, बाई परीक्षा संपल्यावर मी परत गाड्या पुसण्याचे काम केले. मला 500 रुपये आले. तुम्ही स्वतःचे 500 रुपये पंख्यासाठी दिले, म्हणून हे घ्या. मी एकदम शांत झाले. मला अक्षरशः भरून आले. मी त्याच्या पाठीवर हात ठेवले व म्हणाले, शरद तू शाळा सोडू नको. तू तुझे शिक्षण चालू ठेव. तू माध्यमिक शाळेत प्रवेश घे आणि 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर तू पैसे मला दे. ते पाकिट मी त्याला परत केले. त्याने माझा फोन नंबर घेतला. बाई मी नक्की 10वीची परीक्षा देईल.
असे म्हणत तो वर्गाबाहेर पडला. मी कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. त्यानंतर 1987 रोजी मला त्याचा फोन आला. बाई, तुम्ही कोणत्या शाळेत आहात? मी म्हणाले, मी कुरार विलेज मलाड पूर्व शाळेत आहे. सकाळच्या ॲडमिशनमध्ये आहे. 2-3 दिवसांनी शरद मला मलाडच्या शाळेत जून महिन्यात भेटण्यास आला. येताना त्याने तो रिझल्ट घेऊनच आला. त्याला 55% गुण मिळाले होते. मी ते पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी एक चांगला भाविक नागरिक तयार केला याचा मला आनंद झाला. त्याने परत मला पाकिट व पेढे दिले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आज मला ज्येष्ठालयाने बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुगंधा देवधर. आज शिक्षक दिन आहे. आपल्या संघातल्या सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन. शिक्षक फक्त शालेय अभ्यासक्रम शिकवत नाही, तर नकळत ते आपल्यावर संस्कारही करीत असतात. आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात त्यांचं योगदान असतं. त्यामुळेच ते कायम स्मरणात राहतात. अशाच माझ्या काही शिक्षकांविषयी मी आदर व्यक्त करणार आहे. आजी आणि आईवडील हे माझे पहिले शिक्षक. आईवडील व्यवसायानेही शिक्षकच. त्यांनी काय शिकवलं तर स्पर्धाही स्वतःशी करावी, इतरांशी नाही, आणि स्वयं अभ्यास त्याची सवय त्यांनी लावली. कुठचीही गोष्ट त्यांना विचारली, प्रश्न विचारला तर स्पून फिडिंग कधीच केलं नाही. तर तुला काय येतंय, कुठपर्यंत आलंय, पुढे काय काय ऑप्शन्स आहेत असं ते विचारून उत्तर काढून घेत असत. आणि शेवटी तो प्रश्न आपल्यालाच सुटत असे. त्याचा फायदा पुढे आयुष्यभर अभ्यास करताना झाला. त्यानंतर आमच्या शाळेचे प्रिन्सिपल भावे सर. 8वीत प्रवेश करतानाच त्यांच्या कडक शिस्तीविषयी ऐकलं होतं. त्यामुळे जरा भीतीच वाटत होती. पण कालांतराने तो कडकपणा हा वरवरचा आहे आणि सरळ मार्गी विद्यार्थ्यांना त्याचा काहीही त्रास होत नाही. पण नाठाळ विद्यार्थ्यांना वटणीवर मात्र आणण्यासाठी तो कडकपणा उपयोगी पडत असे. आपल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना अत्यंत आपुलकी आणि कळकळ होती. सगळे विद्यार्थी कसे चांगले होतील याबद्दल त्यांना जास्त काळजी असे. ते 24 तास शिक्षक होते. त्यांचे घर केव्हाही विद्यार्थ्यांसाठी उघडे असे आणि त्यांच्या पत्नीही मुलांप्रमाणेच विद्यार्थ्यांना वागवत असत. नंतर त्यांच्याबद्दलची भीती जाऊन फक्त आदरच मनात राहिला. त्यांच्या घरांचे दार कायम उघडे असे. दुसरे एक शिक्षक म्हणजे डॉक्टर काणे. व्यवसायाने ते डॉक्टर. त्यांचा मुलगा आणि मी एकाच वर्गात, पहिल्या नंबरसाठी स्पर्धा असणारे. पण एका सुट्टीत त्यांनी मला बोलावून सांगितले, उद्यापासून मी रघुवंश वाचणार आहे, तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर बसायचं. आणि हा उपक्रम पुढे 10वी 11वीतही चालू राहिला. अनेक पुस्तकं त्यांनी वाचून घेतली. त्यामुळे अवांतर वाचनालाही शिस्त लागली. त्यांनी इंग्रजी वृत्तपत्र वाचनाचीही सवय लावली. आणखी एका शिक्षकांची आठवण सांगते. शिक्षकांच्या हाताखालून दरवर्षी नवीन बॅच जात असते. हजारो विद्यार्थ्यांना ते शिकवित असतात. मला आश्चर्य वाटते ते इतक्या सर्वांची नावं कशी लक्षात ठेवतात. आपल्या संघातल्या शिक्षकांचाही हा अनुभव असेल. तर आमच्या हॉस्टेलचे रेक्टर कोपटे सर जवळजवळ 15 वर्षानंतर काही समारंभासाठी आम्ही हॉस्टेलमध्ये गेलो होतो. त्यांना आम्ही आमची नावं सांगणार इतक्यात ते म्हणाले, मी सांगतो तुमची ओळख. कॉलेजमधल्या 16 ते 20 वर्षाच्या मुली आता आम्ही प्रौढ झालो होतो. पण इतक्या वर्षानंतरही त्यांनी आम्हा सर्वांची नावं गावानिशी ओळख सांगितली. आम्ही अवाक झालो.
अशा ह्या शिक्षकांना आदरांजली वाहून मी थांबते. संस्कृती संस्कार करुनी घडविले आम्हास त्यानी, संस्कृती संस्कार करुनी घडविले आम्हास त्यानी, फूल श्रद्धेचे तयांच्या चरणावरी वाहते, फूल श्रद्धेचे तयांच्या चरणावरी वाहते, स्मृतीत त्यांच्या काही क्षण तरी रमते, स्मृतीत त्यांच्या काही क्षण तरी रमते. धन्यवाद. नमस्कार, मी श्री शंकर हरी चांदोरकर. शिक्षक दिनानिमित्त आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे शिक्षक. मुलांवर संस्कार आईनंत शिक्षक करतात, मुलांवर संस्कार आईनंत शिक्षक करतात. मातीच्या गोळ्याला घडविणे, मातीच्या गोळ्याला घडवणे जसे शिल्पकामाचे कसब, तसेच बालकाला घडविणे पाल्य व शिक्षक करतात. म्हणून शिक्षक हे महान असतात, म्हणून शिक्षक हे महान असतात. बालपणे केलेले संस्कार चांगले लक्षात राहते. शिक्षकांनी पिळलेला कान मोठेपणे आठवणीत राहते. थिल्लरपणा करताना त्याचे स्मरण होते. म्हणून शिक्षक हे महान असतात, म्हणून शिक्षक हे महान असतात. मुलांची बौद्धिक वाढ शिक्षणाने होते, मुलांची बौद्धिक वाढ शिक्षणाने होते. त्यांचा बुद्ध्यांक उच्च शिक्षणाने वाढते, त्यांचा बुद्ध्यांक उच्च शिक्षणाने वाढते. विचार करण्याची क्षमता क्रमाक्रमाने उदुंगते. म्हणून शिक्षक हे महान असतात, म्हणून शिक्षक हे महान असतात. देशात इंजिनियर, डॉक्टर, संशोधक, शिल्पकार घडतात. देशात इंजिनियर, डॉक्टर, संशोधक, शिल्पकार घडतात. उच्च शिक्षणाच्या सतत होणाऱ्या वर्षावाने, उच्च शिक्षणाच्या सतत होणाऱ्या वर्षावाने बौद्धिक मालमत्ता देशाची भरभराट करते. म्हणून शिक्षक हे महान असतात, म्हणून शिक्षक हे महान असतात. देशाचे सुजाण नागरिक, देशाचे सुजाण नागरिक शिक्षक घडविते. म्हणून देशाचे सार्वभौमत्व, म्हणून देशाचे सार्वभौमत्व त्यांच्या हाती असते. सर्वांगीण प्रगती व शांतता प्रस्थापित होते. म्हणून शिक्षक हे महान असतात, म्हणून शिक्षक हे महान असतात. शिक्षका तुझं नमो, तुझं नमो. थँक्यू. व ज्येष्ठालयाने मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहे. आज 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. माझ्या सर्व मित्र परिवारातील शिक्षकांना शुभेच्छा आणि नमस्कार. रोज सकाळी आपल्या कानी एकच शब्द पडतो, मी ऑनलाईन आहे, मी ऑनलाईन आहे. माझा नातू 4 वर्षाचा आहे. तो देखील मला सांगतो, नानी आज माझा कॉल आहे. त्याच्या शाळेच्या टीचर 20-25 मिनिटं क्लास घेतात. गाणी, खेळ, कोडी सोडवणे असे चालते. KG पासून ते 12वी पर्यंत सगळीच मुलं ऑनलाईन. इंजिनिअरिंगची लेक्चर्स सुद्धा ऑनलाईन. माझी सून आणि मुलगा हे देखील ऑनलाईन काम करतात. हल्ली काय आहे, भाजी, फळं काही आणायचं असेल तरी बिग बास्केट तर्फे ऑनलाईन मागवतात. कडधान्य, पीठं, पुस्तकं, बोर्ड गेम्स किंवा एखादे यंत्र म्हणजे मिक्सर बिघडलाय तर तो, फ्रीज हे सगळं ॲमेझॉनकडून ऑनलाईन मागवता येतं. त्यामुळे बाहेर पडायला पाहिजे असे काही नाहीच. सकाळी फक्त दूध आणि फुलं आणायला लोक बाहेर पडतात. आता सरकारचं धोरण आहे की प्रायमरी शिक्षण 1ली ते 5वी प्रायमरी शाळेचे शिक्षण मातृभाषेत असले पाहिजे. मी याला सहमत आहे, कारण त्यामुळे मुलं नियमित संध्याकाळी शुभम करोती, श्लोक, पाढे म्हणतील. त्यांचं गणित चांगलं होईल, मराठीतले उच्चार सुधारतील, स्मरणशक्ती वाढेल. ती मुलं पुस्तके वाचायला लागतील, चांगली चांगली मराठी नाटकं बघता येतील, वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेता येतील. मराठी भाषेची गोडी लागेल आणि मराठी भाषा आधीच समृद्ध आहे ती आणखीन समृद्ध होईल. पण सगळ्यांना हे पटेल की नाही माहीत नाही. सगळ्यांना आपापल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालायचे असते.
माझं सगळं शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे मला त्याची खंत आहे. माझे हे मनोगत सादर करायच्या आधी मी गणपती बाप्पाच्याकडे एक मागणी करते. नमस्कार, माझं नाव प्रभाकर कुलकर्णी. शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आधीचे शिक्षक व आजचे शिक्षक यामध्ये खूप फरक पडला आहे. आजकाल शिक्षण व शिक्षक कमालीचे व्यावसायिक शिक्षकांमध्ये कमालीचा व्यावसायिकपणा आलेला आहे. आपण म्हणतो माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मला तर वाटते तो मरेपर्यंत शिक्षक पण असतो. जरा विचार करा, जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपण निराळे ज्ञान प्राप्त करत असतो. आणि ज्यावेळेस कोणी आपल्याकडे एखादी समस्या घेऊन येतो त्यावेळी त्या ज्ञानाचा उपयोग करून त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो. हल्लीच्या विज्ञान युगात मुलं आपल्या पालकांना स्मार्टफोन घेऊन देतात. पालक त्याचा उपयोग फोन घेणे व फोन करणे या व्यतिरिक्त क्वचितच करताना आढळतात. मुलांना त्यांच्या रोजच्या व्यापामुळे पालकांना वेळ देता येत नाही. ही व्यथा जाणून श्रीयुत देवधर, श्रीयुत महाडिक व मी यांनी एक उपाय योजना ज्येष्ठाला स्मार्टफोन शिकवण्याचा क्लास चालू केला. त्याचा फायदा आपले ज्येष्ठ नागरिक घेत होते असे म्हणून अशासाठी बोललो की सध्या करोनामुळे क्लास बंद आहे, अर्थात शास्त्र निवडल्यावर तो चालू होणारच. एखादी नवीन गोष्ट मोबाईलवर शिकल्यावर ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद खरोखरच अवर्णनीय असतो. जन्मापासून आपण आईकडून, बालवाडी ते महाविद्यालयात शिक्षकाकडून बरेच काही ज्ञान मिळतो. नोकरीची सुरुवात करताना वरिष्ठांकडून तसेच ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून बरेचसे शिकायला मिळते. हल्ली नवीन पिढी तर गुगलला महागुरू मानते. लक्षात घ्या, गुगल आपणास ती माहिती देतो, ज्ञान नाही. मी तर असे म्हणेन, जगातील सर्वात मोठा शिक्षक निसर्ग आहे. त्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आपण काय शिकतो हे निसर्गाकडून काय शिकतो हे जाणून घ्यायचे म्हणजे तो फार मोठा विषय होईल. अगदी मांसाहार घ्यावा की नाही, ते निसर्गाचा उपयोग आपल्या शरीर व आरोग्यासाठी कसा करावा या विषयावर सविस्तरपणे बोलायला मला नक्कीच आवडेल. बघूया परत कधी संधी मिळते ते. तोपर्यंत सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन करोनावर मात करूया. नमस्कार मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो. आतापर्यंत जवळजवळ 26 शिक्षकांची तुम्ही मनोगत ऐकली, त्यांचे अनुभव ऐकले, त्यांचे पत्र ऐकले. नक्कीच तुम्हाला छान वाटलं असेल, आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर आणखी दुणावला असेल. तेव्हा या छानशा मोडवर एक छान वाचण्यात आलेली कविता मी सादर करते आणि थांबते. गुरुजी तुम्ही नसता तर समजला नसता नसावी आणि मसावी, कळला नसता कोण आणि काटकोण, नसतात समजला पूर्णांक तर जीवन झाले असते अपूर्णांक. गुरुजी नसते वाचले शाहू आणि फुले, नसते पाहिले शिवाजी आणि संभाजी, आणि कळलेच नसते मला अब्दुल कलाम सुद्धा. नसते कळले मला चंद्र सूर्य तारे, आणि नसताच कळला भूगोल, तर फिरत राहिलो असतो मी. गुरुजी
नसता कळला कर्ता आणि कर्म. गुरुजी, नसता कळला कर्ता आणि कर्म आणि नसताच कळला स्वल्पविराम पूर्णविराम तर कदाचित माझ्या आयुष्याला लागला असता अर्धविराम. नसता कळला गुरुजी नॉट ओनली बट ऑल्सो. नसतं कळलं गुरुजी नॉट ओनली बट ऑल्सो आणि नसतंच कळलं कधी धिस दॅट तर माझं आयुष्य कदाचित झालं असतं फ्लॅट. आणि गुरुजी नसताच शिकवला अर्थ आणि गुरुजी नसताच शिकवला अर्थ तर जीवन गेलं नसतं का व्यर्थ. गुरुजी अजून पण आठवतोय तुमचा मार. गुरुजी अजून पण तुमचा आठवतोय मार. अहो गुरुजी अजून पण आठवतोय तुमचा मार पण त्यामुळेच कळू शकला मला विद्येचा सार. त्यामुळेच कळू शकला मला विद्येचा सार. धन्यवाद. अरे हो, धन्यवाद तुमचे तर मानले पण एक व्यक्ती मात्र धन्यवाद मानायची राहून गेली हो. तेव्हा तिचे धन्यवाद मानणे हे माझं नक्कीच आद्य कर्तव्य समजते. श्रीयुत विलासजी, फोटो वेळ्या प्रतिमा वेळ्या विलासला शनिवार नवा खुणावत असतो. फोटो वेळ्या प्रतिमा वेळ्या विलासला शनिवार नवा खुणावत असतो. मनामध्ये योजना असते फोटोग्राफीत ओतलेली असते. जीवन जणू झपाटलेले असते. नसते त्यांना फळाची इच्छा नसते त्यांना शाबासकीची अपेक्षा पण त्यांचं कौतुक करणं हे कर्तव्य असतं. नवीन शनिवारी जोमाने काम करण्यास दिलेलं ते प्रोत्साहन असतं. नवीन शनिवारी काम करण्यास दिलेलं ते प्रोत्साहन असतं. धन्यवाद विलास माळी, आपणास खूप खूप धन्यवाद. मंडळी, कार्यक्रम तर संपन्न झाला. आज आता मस्त फ्रेश व्हा कारण एवढा वेळ कार्यक्रम ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला भूक लागली असेल. पण आज शिक्षक दिन तेव्हा माझ्याकडून आपणासाठी स्पेशल मेन्यू. पण हा मेन्यू मात्र मी इथे नाही हो देणार. तेव्हा मस्त फ्रेश व्हा, तयार व्हा आणि लगबग माझ्याकडे या आणि मग बघा मी काय करते ते. काय म्हणता, काय करणार? हो, माझा खानदेशी भेट येत आहे ना. बघा तर मी काय करते ते. आज मी अलका मनोहर वठारकर तुमच्या पुढे आमच्या खानदेशचा एक पदार्थ घेऊन आले. त्याचं नाव आहे डाळ आणि खाटी डाळ आणि बाटी. चला तर आपण सुरुवात करूया. पूर्वतयारी म्हणून मी ही अशी कणिक मळून घेतलेली आहे. त्या कणकेमध्ये हळद, मीठ, तेल आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. हे कणिक मळल्यानंतर त्याचे असे गोळे करायचे आणि ते गोळे असे पसरवून लाटायचे. असे लाटायचे बरं का. त्याला मधून मधून तेल लावायचं आणि लाटल्यानंतर असं मागे मागे सरकवत जायचं आणि पुढे जी आहे त्याची अशी वळकटी करायची. लाटून झाल्यावर ती वळकटी झाली की त्याचे असे भाग करायचे. आपल्याला जेवढी हवी असेल तेवढी. असे भाग केल्यानंतर याच्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजू अशा वर घेऊन अशा दुमडायच्या आणि हे असं घट्ट प्रेस करायचं आणि दाबायचं जसं आपण चिरोट्यांना करतो तसं. आणि मग ती बाटी हे पाणी उकळलेलं आहे त्या उकळत्या पाण्यात सोडायची. सोडल्यानंतर ते पाणी चांगलं उकळलेलं असतं. थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि मग ते पट्टी अशी वर आली की ती काढायची. अशी काढल्यानंतर गार करायला ठेवायची. अशी ती फुगते बघा. अशी फुगली की ती काढून गार करायला ठेवायची. आणि गार झाली की कढईमध्ये तूप घ्यायचं. जास्त नाही, शालो फ्राय होईल एवढंच. हे असं तूप घेतल्यानंतर त्याच्यावरती अशी खमंग तळायची. हे बघा. ह्या पट्टी बरोबर आमच्याकडे गावाला खाटी डाळ खातात. खाटी डाळ म्हणजे काय? आमसूल आणि गूळ, भरपूर खोबरं,
कोथिंबीर टाकून केलेलं आंबट वरण, त्याला खाटी डाळ म्हणतात. त्या खाटी डाळीवर ही बट्टी खायची आणि शिवाय पिठी साखर आणि तूप असं घेऊन पण खातात. मला मात्र आंब्याचा रसावर खूप आवडतो. चला तर तुम्हाला आता मी ही डिशच देते. ही बघा, ही बट्टी गाळ झाल्यानंतर गरम असताना थोडी अशी चुरायची. चुरल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि ह्या खाटी डाळ बरोबर ती अगदी अक्षरशः कुस्करून खायची, म्हणजे एकदम चविष्ट लागते. आणि काही लोक त्याच्यावर पिठी साखर आणि तूप घालून खातात, ती पण खूप छान लागते. तर असा हा आमचा खानदेशी पदार्थ आमच्याकडे नागपंचमीला जेव्हा आपण तवा ठेवू शकत नाही तेव्हा ह्या आदल्या दिवशी अशा बट्ट्या आम्ही करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्या खातो. चला तर तुम्हाला ही डिश सर्व करते. येणार ना माझ्याकडे खाटी डाळ आणि बाटी खायला? नक्की या, मी वाट बघते. धन्यवाद. चला तर मित्रमैत्रिणींनो, आता कार्यक्रम संपन्न झाला. आता भेटूया पुढील शनिवारी 12 सप्टेंबर 2020 श्रीयुत संदीप सिधळे यांचे व्याख्यान ऐकण्यास. त्यांचा विषय आहे अधिक मासाचे महत्त्व. धन्यवाद. तेव्हा आता कार्यक्रमाची सांगता करूया नेहमीच्या प्रार्थनेने. दुरितांचे तीर जावो, विश्वसर्व सूर्ये पाहो, जो देवाची तो देवाहो, आणि जाग सर्वे सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति.